इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। 13 अप्रैल की रात मध्य प्रदेश की नीमच से इंसानियत को शर्मसार करने वाली घटना सामने आई है। जैन मुनियों पर लाठी डंडे और हथियार से हमला हुआ है। पुलिस ने वारदात में शामिल 6 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। घटना नीमच जिले के थाना क्षेत्र सिंगोली की है। रविवार रात को हनुमान मंदिर में विश्राम कर रहे 3 जैन मुनियों पर 6 बदमाशों ने हमला कर दिया। हमले के पीछे का मकसद था लूट। जैन मुनियों पर हुए हमले का जलगांव जैन सकल समाज की ओर से विरोध किया गया। जलगांव जिला अधिकारी से जैन सकल समाज ने की मुलाकात। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। शासनपति श्रमण भगवान जैन धर्म की जय हो, सर्व धर्म की जय हो, धर्म की जय हो। अत्यंत निंदनीय आणि धिक्कार करणारी अशी घटना घडलेली आहे। अशा घटना खूप वेळेस घडतात। साधू संत जे जैन धर्माचे साधू संत आहे त्यांच्याकडे कोणताही रुपया पैसा नसताना अशा घटना होणे दुर्दैवी आहे। मी सरकारला निवेदन करतो की त्यांनी अशा घटनांपासून अशा प्रवृत्तींना रोखणं खूप जरुरी आहे। तसेच खूप मोठ्या प्रमाणात साधू संतांना ट्रक ड्रायव्हर म्हणा किंवा अन्य वाहनाने ॲक्सिडेंट होत आहेत, तर त्याची सुरक्षा घेतली जावी एवढंच आम्ही या सकल जैन समाज जळगावद्वारे निवेदन देतो। आणि अशा घटना पुन्हा घडणार नाही आणि समाजाला काळीमा फासणार नाही याची दक्षता सकारात्मक पद्धतीने सरकारने घ्यावी। परंतु अशा ज्या प्रवृत्ती आहे त्यावेळेस त्या माथेफिरू कृत्य ते जे करतात ते खूप असहनीय आहे, वेदना जे आहे। आणि हे जे संत आहे हे ज्ञानगच्छ संप्रदायाचे संत आहे आणि ते खूप कठोर नियम त्यांचे आहेत आणि त्या नियमाद्वारे ते रात्री कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचार घेत नाही आणि एवढ्या अवस्थेत असताना ते 6 किलोमीटर सुमारे पायी गेले। आणि अशा घटना घडू नये ह्याच आम्ही समाजाला सर्व समाजाला विनंती करतो। आणि अशा ज्या घटना आहेत त्यांना रोखण्यापासून एक निवेदन देतो मी समाजाला, सर्व समाजाला, की जेथेही जैन साधू संत अन्य धर्माचे संत कोणतेही संत असो त्यांच्या सोबत समाजाने एक सुरक्षा रक्षक नेहमी ठेवावा। आपला खूप खर्च जैन समाज म्हणो की अन्य समाज म्हणो खूप खर्च होतो, तो खर्च कमी करून साधू संतांच्या बरोबर विहार करणे, सेवा देणे, त्यांच्या बरोबर सोबत चालणे ही एक समाजाची आज आवश्यकता वाटते आहे। जे नीमचमध्ये घटना घडली ते निंदनीय आहे। जैन साधूंबरोबर जे मारपीट झाली ते अशी निंदनीय परत नाही झाली पाहिजे आणि सरकारने जैन साधूंच्या विहारमध्ये सपोर्ट दिला पाहिजे, सुरक्षा दिली पाहिजे। म्हणून जैन समाज आज इथे एकत्र झाला आहे। ते संत कधी परत काही बोलत नाही की परत हात बी उचलत नाही आणि त्याने उपचार बी हाती करू दिला नाही, कारण ते संत ज्ञानगच्छ पद्धतीचे होते आणि त्या लोकांनी ते कधी असं सहसा लाईट वगैरे हात लावू देत नाही, म्हणून त्यांना ठेला गाडीत घेऊन गेले। अत्यंत घृणास्पद अशी ही घटना आहे। अशी घटना करताना एक साधारण मानव त्याला दया कशी नाही आली हे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। संत पूर्ण समाजाची विश्वासी धरोहर आहे। अशा धरोहरला जर तुम्ही अशा प्रकारे नष्ट करणार तर ही संस्कृती कशी काय वाचेल यावर विचार करायला हवा। आणि हा विचार करताना आपण कोणासोबत काय कसे कृत्य करतो आहे या जगात, महावीरांच्या जगात, आंबेडकरांच्या जगात, ज्यांनी आम्हाला स्वतंत्र राहणं शिकवलं, अशा जगामध्ये जर संत पण सुरक्षित नाही आहे तर बाकी लोकांचं कसं काय होईल यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि यावर विचार करायलाच पाहिजे। अशा नराधमांना त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आम्ही सगळ्यांचं म्हणणं असंच आहे, त्यावर तुम्ही पूर्णपणे लक्ष द्याल। आम्ही करबद्ध निवेदन करतो, कारण जैन समाज अत्यंत शांतप्रिय समाज आहे। कधीही या समाजाने कोणाला दुखवलेला नाही आहे, तरी पण
या समाजावर वारंवार नेहमी काही ना काही असे घटना घडत असतात, त्यावर वरिष्ठांनी विचार करावा अशी आमची सविनय विनंती आहे. धन्यवाद.